काका नमस्कार. हा, महिन्याभराचं सामान घ्या. काका, मी असं ऐकलंय की साखरेचे भाव पुन्हा वाढलेत. अहो, गेल्या महिन्यातच वाढले होते ना, आणि आता पुन्हा वाढलेत. अहो नाही हो काका, मी तुमच्यावर खापर पडत नाहीये. पण तुम्हीच बघा ना, पगार आहे तेवढाच आणि महागाई मात्र वाढत चालली. खर्च मात्र वाढत चाललाय. आधी जितक्या पगारात अख्ख्या महिनाभराचा किराणा सामान यायचं ना, आता तितक्याच पगारात अर्धा महिना काढणं मुश्किल झाले. तेलाचे भाव, डाळीचे भाव पार गगनाला भिडलेत. तांदूळ, गहू आणि इतर सामानाचे भाव ऐकून ना चक्कर येते मला बाबा. नाही म्हणजे हो, मुलं आता शाळेत जातात ना, त्यांची स्कूल फी, त्यांचं ट्युशन फी, इतर खर्च आणि ही महागाई. एकट्याने कुठे कुठे बघायचो, हाच प्रश्न पडलाय. कधी कधी असं वाटतंय की घरच्या खाण्यातच कपात करावी लागेल की काय. असो, जे सामान घ्यायचंय, जे गरजेचं आहे ते घ्यावं लागणारच आहे, नाही का? हा, हा, लिस्ट. ही घ्या सामानाची लिस्ट. काका, ते डिस्काउंट दिलं असतात तर थोडं बरं झालं असतं. नाहीतर महिना अखेर. थँक्यू काका. हा, आता बघूया. बोललेत पुढच्या महिन्यात पगार वाढ होते. आता जोपर्यंत पगार वाढत नाही तोपर्यंत सर्व तुमच्यावर अवलंबून आहे.